शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर पार पडणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या शिवसेना देण्याच्या निर्णयावरून आव्हान याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। मागीलच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडली होती। त्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण 4 ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी ठेवलं होतं। त्यानुसार आज सुनावणी होणार आहे। पक्षाचं मूळ चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल, चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी संपर्क प्रमुखांच्या बैठकीमध्ये केलं होतं। त्यामुळे आज कोर्टामध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलंय। दरम्यान सुप्रीम कोर्टातल्या न्यायमूर्तींनी राजकीय दबावाखाली काम करू नये अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे। सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या वाढवण्याबद्दल आमची अशी मागणी आहे, भूमिका आहे की सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या वाढवण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात जे जजेस बसलेले आहेत त्यांनी राजकीय दबावाखाली काम करू नये, तारखांवर तारखा देऊ नये आणि घटनात्मक विषयाबाबतचे खटले हे कालमर्यादेत सोडवावेत फास्ट ट्रॅक कोर्टाप्रमाणे। जसं आमचा खटला 4 वर्ष चालवत आहेत। 5 मुख्य न्यायाधीश बदलले, लाज वाटली पाहिजे। आणि मागच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालेलं होतं ते जाणून घेऊयात। शिवसेनेतील फुटी विरोधातील याचिकांवर अंतिम युक्तिवाद सुरू आहे। आमदार म्हणजे पक्ष नव्हे असा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। शिंदे गटाला शिवसेना मानून पक्ष आणि चिन्ह बहाल करण्याला विरोध दर्शवण्यात आला। आमदारांच्या फुटीला मान्यता दिल्यानं पक्षांतर बंदी कायद्यालाच हरताळ बसेल असं सिब्बल यांनी म्हटलं। 31 आमदारांचा ठराव म्हणजे पक्षाचा निर्णय नव्हे असाही युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। तर निवडणूक आयोगानं विधिमंडळातलं बहुमत बघितलं, पक्षीय बहुमताकडे दुर्लक्ष केलंय। विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना अपात्र न ठरवून चूक केली आहे असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील सिब्बल यांनी केलाय। त्याचबरोबर आमदारांची फोडाफोड आणि पळापळ ही घटनात्मक हाराकिरी आहे असंही त्यांनी म्हटलं। आमची याचिका आधीच ऐकली असती तर शिंदे सरकार आलंच नसतं असाही युक्तिवाद त्यांनी केला। सध्या आमदार एका चिन्हावरती निवडून येतात आणि नंतर दुसऱ्याच पक्षामध्ये जातात, यामुळे लोकशाहीला हा धोका आहे असा युक्तिवाद सिब्बल यांनी मागच्या सुनावणीवेळी केलेला होता।